शेतकऱ्यांची अनेक दिवसाची प्रतीक्षा संपली. मॉन्सून काल रात्रीच दाखल झाला. सगळे शेतकरी खुश झालेच होते, पण तेवढ्यात हवामान विभागाने दिला महाभयानक धोक्याचा इशारा. मॉन्सून काल रात्री अत्यंत वेगाने दाखल झाला आहे. ही आनंदाची बातमी येताच हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. होय, राज्यातील शेतकऱ्यांवर एक खूप मोठं संकट येणार आहे, ज्यामुळे 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने 3 अशा अत्यंत धोकादायक तारखा जाहीर केल्या आहेत की ज्या दिवशी शेतकऱ्यांनी बाहेर पडू नका असे आदेश देण्यात आले. कारण की मॉन्सूनसोबत अरबी समुद्रातून एक प्रचंड आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने झेपावत आहे. या दोन्ही संकटाच्या मिलाफतीमुळे चक्क महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, ज्यामुळे अक्षरशः गावेच्या गावे पाणी खाली जाण्याची भीती आहे. आता जे शेती करतात, ज्यांच्या शेतीमध्ये नांगरणीची तयारी झाली आहे, तर अशा तब्बल 11,000 शेतकऱ्यांच्या गावांना अति धोक्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. खरं तर मॉन्सून 26 मे रोजी केरळात आणि 1 मे 1 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज दिला होता, पण निसर्गाचे सगळे अंदाज फेल ठरले. मॉन्सून उशिरा आला, पण अत्यंत रौद्र रूप घेऊन आलाय, आणि या उशिराच कारण आहे सुपर एल्निनो. सुपर एल्निनोमुळे मॉन्सूनची परिस्थिती आता अत्यंत प्राणघातक बनली आहे. पुणे वेधशाळेतील सॅटेलाईटच्या स्क्रीनवर जे दृश्य दिसलंय त्याने संपूर्ण हवामान विभागातल्या तज्ज्ञांचे धाबे दाणत. वेधशाळेत संपूर्ण तणावाचं वातावरण होतं. जेव्हा आज सकाळी मॉन्सूनची वाटचाल किती हे पाहण्यासाठी जेव्हा नकाशा काढण्यात आला, एक फोटो काढला गेला, तर महाराष्ट्राच्या आकाशामध्ये 1000 किलोमीटर लांबीचा एक ढग दिसलाय. हा ढग साधासुद्धा नाहीये, तर या ढगाच्या आतमध्ये भयानक चक्रीवादळ लपलंय. 25 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार आहे. त्यासाठीच सरकारने 3 महत्त्वाच्या तारखा आता जाहीर केलेल्या आहेत. 25 जिल्हे नेमकं कोणते कोणत्या? 25 जिल्ह्यावर संकट आहे. त्याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आता हा जो पावसाळा आहे, तर हा कशा पद्धतीने असणार, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेरणीची तारीख कशी असणार, पेरणीसाठी शेतकऱ्यांना काय सूचना देण्यात आल्या आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला हवामान विभागाच्या या रिपोर्टमधून आपण देणार आहोत. तर पहा. शेतकरी मित्रांनो, मॉन्सून दाखल झाल्याची बातमी ऐकून सुरुवातीला तुम्हाला आनंद झाला असेल, पण आनंद काही तासातच मोठ्या चिंतेत बदललाय. सध्या जर तुम्ही घराबाहेर पाहिलं तर कदाचित तुम्हाला ऊन, शांत वातावरण किंवा ढगाळ वातावरण दिसेल, पण हवामान तज्ज्ञांच्या मते हीच ती वादळापूर्वीची शांतता आहे. अंतराळातून पाठवलेल्या सॅटेलाईटच्या थेट फोटोनी सिद्ध केले. प्रशांत महासागरातून सक्रिय झालेला सुपर एल्निनो नावाचा राक्षस आता थेट भारतीय मॉन्सूनला आपल्या कचाटेत घेत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड बदलला आहे की तो आता केवळ पाऊस घेऊन येत नाहीये, तर आपल्यासोबत विजांचा महांडव आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ घेऊन येत आहे. पहा, ही माहिती पुण्याच्या वेधशाळेतून आली आहे. पुण्याच्या वेधशाळेमध्ये वैज्ञानिक सकाळी जेव्हा कम्प्युटर स्क्रीनवर मॉन्सूनच्या प्रगतीचा नकाशा पाहत होते, तेव्हा अचानक अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने निघणारे काळा कुट्ट आणि महाकाय ढग त्यांना दिसला. हा ढग साधासुद्धा नाहीये, तर याची लांबी भयानक आहे. हा महाकाय ढग जसा जसा पुढे सरकत आहे, तसा तसा तो समुद्रातील अब्जावधी लिटर्स पाणी स्वतःच्या पोटात सामावून घेतोय. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या ढगाच्या केंद्रस्थानी एक मोठं तीव्र चक्रीवादळ त्या ठिकाणी आहे. जेव्हा हा ढग जमिनीवर आदळेल तेव्हा होणारा पाऊस नेहमी सारखा नसेल, तर तो आकाशाला पडलेलं भगदड असल्यासारखा भासेल. भयानक ढगफुटीचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलाय, ज्यासाठीच्या 3 तारखा आता जाहीर करण्यात आल्या. मग कोणते आहे ते 25 जिल्हे जिथे वादळी मॉन्सून सर्वात जोरदार तडाखा देणार? कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त करणार? जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात पावसाचा अचूक अंदाज आता काय दिलेला आहे, सविस्तर पाहूयात. हवामान खात्यानं स्पष्ट केलंय की एक मोठा ढग आता किनारपट्टी ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागाकडे सरकलाय.
या ढगाची घनघनता, त्यातील पाण्याचं प्रमाण पाहता इतिहासातील सगळ्यात मोठ्या ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील तब्बल 11,000 गावांना डोंगराळ भागातल्या नदीकाठच्या याला तीव्र धोक्याच्या छायेत ठेवण्यात आले. या गावात अचानक पुरेन दरडी कोसळणं किंवा संपूर्ण रस्ते वाहून जाण्याचा धोका निर्माण झालाय. प्रशासनानं आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला 24 तास हायलर्टवर ठेवलं आहे. हा ढग 3 टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्राला गिळंकृत करणार. पहिल्या टप्प्यात तो किनारपट्टी, नंतर दक्षिण महाराष्ट्राला जोडपेल. दुसऱ्या टप्प्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला विळखा घालेल आणि तिसऱ्या टप्प्यात विदर्भाच्या दिशेनं आपला मोर्चा वळवेल. वाऱ्याचा वेग इतका जास्त असणार आहे की ग्रामीण भागातील कच्ची घर, झाडे आणि विजेचे खांब पत्त्यासारखे कोसळू शकतात. म्हणूनच हवामान खात्यानं स्पष्टपणे सांगितलं आहे, हा मॉन्सून सामान्य नसून एक मोठ्या नैसर्गिक आपत्तीच संकेत देत आहे. पण नागरिकांच्या मनात आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हवामान विभागानं दिलेल्या त्या 3 अति धोकादायक तारखा कोणत्या आहेत? कोणत्या 25 जिल्ह्यामध्ये हाकार उडणार? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या माहितीकडे वळतोय. हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि तज्ज्ञांच्या अहवालानुसार यावर्षीचा पाऊस हा सुपर एलिनिनो आणि इंडियन ओशन डायपॉल याच्या संघर्षावर अवलंबून आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण हे अत्यंत असमान आणि धोकादायक असणार. हवामान खाते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात उशिरा दाखल झाल्यामुळे सुरुवातीलाच ढग जे आहे ते अतिवृष्टी करतील. या महिन्यात सरासरी तब्बल 110% पावसाचा अंदाज असून जूनचे जे पहिले 15 ते 20 दिवस आहेत त्याच्यामध्ये अत्यंत वादळी आणि धोकादायक पावसाची शक्यता, ज्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर जुलै महिना हा पावसाळ्याचा मुख्य आणि सगळ्यात तीव्र महिना ठरणार. जुलैमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सरीत जे पाऊस आहेत सरासरीच्या 105% पाऊस पडेल. परंतु यात सगळ्यात मोठी चिंतेची बाब म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीच्या अत्यंत भयानक घटना घडण्याची दाट शक्यता. यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र हवामानात कमालीचा बदल पाहायला मिळेल. या काळात सुपर एलिनिनोचा प्रचंड प्रभाव वाढल्याने पाऊस काही काळ विश्रांती घेईल, म्हणजे पावसाला खंड पडेल. विदर्भ, मराठवाड्यामध्ये पाऊस 90% पेक्षा खाली येईल, तर सप्टेंबरमध्ये 115% पाऊस असेल. हा पावसाचा अंदाज पाहिल्यावर सगळ्यात महत्त्वाची भीती आता 25 जिल्ह्याला आहे का? सरकारने चेतावणी दिलेली आहे पहा. मॉन्सून दाखल झाला तरी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय नियम त्या ठिकाणी सांगितला आहे पहा. शेतकऱ्यांनो, पहिल्या पावसावर अवलंबून राहू नका. पेरणीची घाई करू नका. कारण की याचं मुख्य कारण हा पाऊस चक्रीवादळ व सुपर एलिनीचा प्रभाव मिळत आहेत. सुरुवातीला प्रचंड पाऊस पडून ऑगस्टमध्ये खंड पडेल तर शेतकऱ्याचे बियाण मातेमूल होऊ शकतं, ज्यामुळे सरकारने एक स्पष्ट सूचना शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. ती सूचना काय? पेरणी करण्याआधी काय बघायचं? त्याआधी आपण 25 जिल्ह्यांची यादी पाहतोय पहा. कोकण विभागामध्ये बघायला गेलं तर मुंबई, त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे चक्रीवादळाचा मोठा धोका आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर पुणे, सातारा, त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर याच्यावर देखील भयानक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर नाशिक, अहमदनगर, त्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार इथे वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि वीज यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता. त्यानंतर मराठवाड्यामध्ये बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर याच्यामध्ये सुपर एल्नोचा प्रभाव प्रचंड जाणवेल. विदर्भामध्ये जर बघायला गेलं तर नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि अकोला इथे देखील होणार आहे. तर 3 तारखा याच्यामध्ये 8, 9 आणि 10 जूनच्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्यांसाठी एक स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. पाऊस पडल्यानंतर साधारणपणे शेतामध्ये खड्डा खणून पाहायचा आहे आणि 75 ते 100 मिलीमीटर जोपर्यंत ओल गेलेली नसेल तोपर्यंत पेरणी करू नका. जवळपास 100 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटरच्या आसपास ओल गेलेली असणं आवश्यक आहे, तरच बियाणे टाका, अन्यथा टाकू नका, असे स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आता तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे नक्की कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.